नमस्कार मंडळी. तर शनिवारची दिवसाची सुरुवात अशी काय गोड झाली. मी इकडे काम करत होते आणि राया मस्त खेळत होता खाली. त्याच्यानंतर आज आमच्या सोसायटीमध्ये वुमन्स डे सेलिब्रेशन होतं. सो त्यासाठी मी ते रेडी झाले होते आणि रायालाही रेडी केलं होतं. तर आम्ही काही गेम्स अरेंज केले होते. तर काही गेम्स असे पण होते जसं हे नाही का कप उचलून चेअरवरती ठेवणे. खूप एन्जॉय केलं. खूप दिवसांनी अशी धमाल मस्ती केली. त्याच्यानंतर जुने काही खेळ आहेत जे तळ्यात मळ्यात ते पण आम्ही खेळलो. खूप सारा डान्स केला, खूप सारी मस्ती केली. खूप दिवसातून अशा सोसायटीमधल्या सगळ्या एकत्र आल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही पावभाजीची छोटी पार्टी केली. मुलं पण होती, मुलांसाठीही मागवली होती आणि शनिवारचा असा गोड मस्त शेवट केला. त्याच्यानंतर डायरेक्ट मी रविवारी सकाळी शूट केलं. तर सकाळी मी आणि मयूर आणि राया आम्ही बाहेर गेलो होतो. थोडं साहित्य आणायचं होतं. तर आज आमचा बेत होता नॉन-व्हेज आणि सकाळी नाश्त्याला होते इडली आणि डोसे. तर मी इकडे नॉन-व्हेजची तयारी करत होते. बरोबरच इडली आणि डोसे बनवले. सगळा स्वयंपाक आवरला, सगळ्या गोष्टी नाश्ता पण झाला. फक्त जेवायचं राहिलं होतं. त्याच्या आधी विचार केला, की आधी सगळं क्लीन करून घ्यावं, राया झोपल्या तोपर्यंत. मग पटकन मी रामू काका झाले. आय मीन पटकन मी साफ करायला घेतली. सगळ्या गोष्टी साफ केल्या. आतमध्ये बेडरूममध्ये आले तर सगळी कपडे जी बाहेरून सुकलेली आत आली तशीच पडली होती. ती आधी सगळी व्यवस्थित आवरून ठेवली. त्याच्यानंतर बेडरूमचीही साफ केली. हे सगळं मी पटापट करत होते कारण मला 2:30 वाजता मॅच बघायची होती. मी खूप जास्त मला क्रिकेट आवडतं, खेळायलाही आवडतं आणि बघायलाही आवडतं. तर 2:30 वाजल्यापासून ते रात्री जोपर्यंत लास्ट ओव्हर झाली तोपर्यंत मी आणि मयूर मॅच बघत होतो आणि आम्ही दोघं इतके खुश होतो, इतके खुश की अक्षरशः आम्ही डान्स पण केला, पण मी त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड नाही करू शकले. तर तर असा संडेचा आमचा छानसा शेवट झाला आणि त्याच्यानंतर आम्ही झोपी गेलो. थँक फॉर वॉचिंग. बाय.